नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. मौनी अमावस्या हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वाचा दिवस मानला जातो. पौष महिन्यात येणारी ही अमावस्या आध्यात्मिक मौन आणि आत्मशुद्धीसाठी ओळखली जाते. वार रविवार 18 जानेवारी रोजी पौष महिन्यातील ही मौनी अमावस्या आहे. या दिवशी बोलणे टाळावे. आपल्याला पूर्ण अमावस्या मौन धरणे जमले नाही तरी आपल्याला जमेल तितक्या वेळ 1-2 तास तरी आपण मौन धरावं. आध्यात्मिक दृष्टीने मौन धरणे हे चांगले आहे. गंगा, यमुना, सरस्वती यासारख्या पवित्र ठिकाणी स्नान केल्याने पापांचा नाश होतो. या दिवशी पवित्र ठिकाणी स्नान केल्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते. या दिवशी जप, तप, दान, धर्म यालाही खूप महत्त्व आहे. आध्यात्मिक दृष्ट्या ध्यान करण्यालाही खूप महत्त्व आहे. पण ज्या वेळेस आपण जप किंवा नामस्मरण करत असतो त्यावेळी मौनी अमावस्येच्या दिवशी ते मनातले मनात करावे, मोठ्याने करू नये. त्याचे आपल्याला फळ अधिक मिळते. मौन व्रत धरावे. या दिवशी जितका वेळ होईल तितका वेळ आपण मौन व्रत धरावे. जर शक्य असेल तर पूर्ण दिवसभर मौन व्रत धरल्याने खूप छान. पण जर आपल्याला शक्य नसेल तर किमान 1-2 तास तरी हे मौन व्रत जरूर धरावे. या दिवशी केलेले स्नान, दान व मौन हजारो यज्ञांइतके आपल्याला पुण्य मिळते. कुंभमेळ्यातील मौनी अमावस्या हा स्नानाचा सगळ्यात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी मौन पाळण्याने मन शांती मिळते, विचारांची शुद्धता मिळते, आत्मचिंतन व ध्यान करणे सोपे होते. मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना जल, तांदूळ, तीळ अर्पण केल्याने पितृदोष कमी होतो. भगवान विष्णू व लक्ष्मी देवीची पूजा केल्याने ऐश्वर्याची व शांतीची प्राप्ती होते. मौनी अमावस्येला दानालाही खूप महत्त्व आहे. अन्नदान केले जाते. पाणी, छत्री, चप्पल अशा विविध वस्तूंचे दान केले जाते. श्रद्धेने व नम्रतेने दान केल्याने आपल्याला खूप सारे पुण्य मिळते. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचाराची नवीन संकल्पना करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो. लाखो साधू संत या दिवशी स्नान करतात, पवित्र ठिकाणी स्नान करतात. त्यामुळे या अमावस्येला महाअमावस्या असेही म्हटले जाते. हा दिवस फक्त साधू संतांसाठी महत्त्वाचा नाही तर गृहस्थही लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. घरातील वातावरण शांत ठेवायचे आहे. घरातील वादविवाद टाळायचे आहेत. एकत्रित पूजा किंवा ध्यान केल्याने कुटुंबातील शांतता वाढते आणि कटुता नष्ट होते. आजच्या काळातील संदेश, आजच्या धावपळीच्या जीवनात सतत मोबाईल, सोशल मीडिया, आवाज असे मौनी अमावस्या सांगते की थांबा, शांत व्हा, स्वतःकडे लक्ष द्या. शब्दांपेक्षा भावना शुद्ध ठेवणे आणि विचार शुद्ध ठेवणे ह्या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस धर्मापेक्षाही जीवनशैली शिकवणारा दिवस आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.